पंचायत समिती गटात अपक्षाची सरशी पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या नेत्यांची प्रचार सभा झाली, प्रचार झाला, मात्र त्यानंतरही अपक्षानं सरशी घेतल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्ष मायकल डिसोजा यांनी आघाडी घेतलेली आहे। सिंधुदुर्गमधील कोलगाव पंचायत समितीत अपक्षाची सरशी ही पाहायला मिळते। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय। या निवडणुकीत दीपक केसरकरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, मात्र महायुतीचा उमेदवार सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय। सिंधुदुर्गातून ही महत्त्वाची अपडेट आहे। कोकणात राष्ट्रवादी शिवसेना भाजप ही जरी लढत पाहायला मिळाली असली तरीही एका ठिकाणी मात्र अपक्षाची सरशी पाहायला मिळालेली आहे आणि महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर असल्याचं कळतंय। कोलगाव जिल्हा परिषदेतला निकाल समोर आलेला आहे। अपक्ष मायकल डिसोजा यांनी आतापर्यंतच्या निकालात आघाडी घेतलेली आहे। कोलगाव पंचायत समिती गटात अपक्षाची सरशी ही पाहायला मिळते, ज्यामुळे शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणजेच दीपक केसरकर यांना धक्का मानला जातोय। महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर असल्याचं चित्र आतापर्यंतच्या निकालातून समोर आलेलं आहे। सिंधुदुर्गातील निकालावर आपण नजर टाकतोय। कोलगाव जिल्हा परिषद त्यासोबतच सिंधुदुर्गमधील कोलगाव पंचायत समिती गटात अपक्षाची सरशी पाहायला मिळते, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांना हा धक्का, महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहे। तर विविध पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांचे निकाल हे समोर येऊ लागलेले आहे। अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काही ठिकाणी अपक्षांची सरशी पाहायला मिळते, अनेक ठिकाणी शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच दीपक केसरकरांना मात्र धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। तर कोल्हापुरातील अपडेट, कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या उमेदवार या विजयी झालेल्या आहे। शुभांगी महेश कुंभार यांचा विजय झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेतून काँग्रेससाठी आनंदाची बातमी, काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार ह्या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल हाती लागलेला आहे। काँग्रेससाठी ही दिलासादायक बातमी आहे। काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी